जळगाव विभागातील चोपडा आगाराची बस क्रमांक MH14 LX 8949 ही बस पुणे जाण्यासाठी रात्री साधारणपणे 8:30 वाजता चोपडा आगारातून लालपरी ही बस रात्राणी सुटते। सकाळी साधारणपणे 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार बसच्या पुढे आडवी लावली असता ST बसच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला असता त्या 4 लोकांनी दारूच्या नशेत असताना बेदम मारहाण करायला सुरुवात केली। हा प्रकार अहिल्यानगर बायपासवर घडलाय। सकाळच्या वेळ असल्याने बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते। काय प्रकार चालू आहे हे कुणालाच कळले नाही, परंतु त्या बसमध्ये चोपडा येथील पत्रकार मिलिंद सोनवणे यांच्या लक्षात हा प्रकार आला असता तेवढ्यात ते अज्ञात व्यक्ती तेथून पसार झालेत। जेव्हा सर्व प्रकार लक्षात आले असता चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसीव्ह केला नाही। जर परिवहन महामंडळाच्या बसेसवर असा जीवघेणा हल्ला दारू पिऊन अज्ञात व्यक्ती करत असेल आणि उद्या समजा प्रवाशांवर काही अनुचित प्रकार घडला, याला जबाबदार कोण, असा प्रश्न बसमधील प्रवाशांनी उपस्थित केलाय। म्हणून सर्व प्रवासी यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि पुण्याकडे दुसऱ्या दिवशी ही बस सुखरूप संध्याकाळी पोहोचली। तुमचं नाव काय? बटू नीलकंठ पाटील। बटू नीलकंठ पाटील। काय प्रकार घडला आता? काही नाही, गाडी उभी केली त्यांनी, रस्त्यात गाडी आडवी केली मला हो आणि त्यांना हॉर्न मारला तर ते खाली उतरून डायरेक्ट मला मारहाण केली त्यांनी। कुठून कुठे येते ही गाडी? गाडी चोपड्याहून पुण्याला जाते। कोणत्या ठिकाणी प्रकार घडला? हा, नगर बायपासला। नगर बायपास। किती लोक होते ते? 4 लोक होते। पुण्यावरून मारहाण केली? चोपड्याहून पुण्याला जात होते मला वाटलं तिकडून इकडे येत होते। नाही